राधानगरी तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थिनीवरील कथित अत्याचार प्रकरणाच्या तपासात पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्यानं तपासाला वेग आलाय। या प्रकरणात अटक केलेल्या 4 आरोपींच्या मोबाईल फोनमधून महत्त्वाचे डिजिटल पुरावे मिळाल्याची माहिती समोर आली असून त्याच्या आधारे पोलीस पुढील तपासाची दिशा निश्चित करतात। या प्रकरणातील 4ही आरोपींना न्यायालयानं 11 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। एका महाविद्यालयीन तरुणीच्या ओळखीचा फायदा घेत राधानगरी तालुक्यातील 4 तरुणांनी तिच्यावर अत्याचार केला। या प्रकरणातील आरोपी आदित्य बाजीराव शेटके, रणजित संभाजी मुधोळकर, प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर आणि विक्रम रामचंद्र पाटील यांना न्यायालयानं 11 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। तपासादरम्यान आरोपींच्या मोबाईलमध्ये पीडितेशी संबंधित काही फोटो, स्क्रीनशॉट तसंच व्हिडिओ आढळल्याची माहिती तपास यंत्रणेकडून मिळाली आहे। या डिजिटल पुराव्यांची सखोल तपासणी सुरू असून त्यातून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे। दरम्यान तपास पथकानं 4ही आरोपींच्या राहत्या घरांची झडती घेऊन गुन्ह्याशी संबंधित साहित्याची पडताळणी केली। तसंच मुरगुड परिसरातील विविध ठिकाणं, तलाव परिसर, गिरगाव, कात्यानी परिसरातील लॉज तसंच कोल्हापूर आणि पाचगाव इथल्या काही लॉजची पाहणी करून घटनाक्रमाशी संबंधित पंचनामे केलेत। तपासादरम्यान मिळालेल्या माहितीची पडताळणी करण्यासाठी पोलीस विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज, नोंदवही आणि अन्य तांत्रिक बाबींचाही अभ्यास करतायत। या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे।